नमस्कार मंडळी, मी सौ श्रेयसी कर्वे. मुलांनो तुमच्यासाठी या ऑडिओ सिरियलमधला हा 5वा भाग. यामध्ये आठवड्याच्या वारातल्या पाचवा वार म्हणजे गुरुवार याची आपण थोडीशी माहिती घेऊया. या गुरुवारची देवता म्हणजे श्री गुरुदेव दत्तप्रभू. दिगंबर, अवधूत अशी या दत्ताची वेगवेगळी नावं आहेत बरं का. ही दत्ताची मूर्ती त्रिमुखी असते, म्हणजे 3 तोंड याला असतात आणि त्याच्या पाठीमागे गाय असते, समोर 4 कुत्रे असतात. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त असा दत्तगुरूंचा जयघोष करतात. तुम्ही तो ऐकला असेलच. आता त्यांचा एक श्लोक आपण बघूया. 3 शिरे 6 हात तया माझा दंडवत, काखे झोळी पुढे श्वान, नित्य जान्हवीचे स्नान, माथा शोभे जटाभार, अंगी विभूती सुंदर, शंखचक्र गदा हाती, पायी खडावा गरजती, तुका म्हणे दिगंबर, तया माझा नमस्कार. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असा यांचा आपण जपही करतो, तो मी ऐकला असेल. तो आठवड्यातील 6वा वार हा शुक्रवार. हा देवीचा वार. हिला कोणी दुर्गा देवी म्हणतात, कोणी महालक्ष्मी म्हणतात, गौरी म्हणतात, पार्वती म्हणतात, सरस्वती देवी म्हणतात. अशी या देवीची वेगवेगळी नावं आहेत बरं का. या देवीला ही कधी द्विभुजा असते, कधी चतुर्भुजा असते, कधी अष्टभुजा असते. म्हणजे कधी या देवीला 2 हात असतात, कधी 4 हात असतात, तर कधी 8 हात असतात. आणि या सर्व हातांमध्ये तिने कोणते ना कोणते तरी शस्त्र धरलेलं असतं आणि एका हाताने ती आपल्याला आपलं सगळं छान व्हावं असा आशीर्वादही देते. आता या देवीचा एक श्लोक म्हणून आपण तिला नमस्कार करूया. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. आता या आठवड्यातील वारातला 7वा वार शनिवार. शनिवार म्हणजे आपल्या मारुती बाप्पाचा वार. त्याला आपण हनुमानही म्हणतो. हा कधी लाल म्हणजे शेंदूर माखलेला असतो, तर कधी काळा असतो. त्याची 2 रूपं आपल्याला दिसतात. एक दास मारुती म्हणजे रामापुढे अतिशय विनम्रपणे हात जोडून उभा असलेला, आणि वीर मारुती म्हणजे युद्धाच्या तयारीत असलेला. शनिवारी लोक मारुतीच्या दर्शनाला जातात. त्याला रुईच्या फुलांचा माळा घालतात, तेल वाहतात, तर काही जण त्याच्यापुढे नारळही फोडतात. अशा या मारुतीचा एक श्लोक आपण पाहूया. मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. जय श्रीराम. तुम्हाला हा ऑडिओ नक्कीच आवडेल याची मला खात्री आहे. तेव्हा तुम्हीही ऐका, आपल्या मित्रमंडळींना सांगा आणि माझा हा श्रेयसी कर्वे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.